हॅलो गाईज. सो आज मी बनवणार आहे सुंदर असं हे सॅटिन नेल आर्ट. सो लेट्स रिक्रिएट. त्यासाठी मी आधी बेसला व्हाईट जेल पॉलिश करून घेणार आहे. एक कोट मी इथे व्हाईट जेल पॉलिश करून त्याला 60 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. फार पातळ किंवा फार जाडा असा आपल्याला लेअर करायचा नाहीये, मीडियम थिक लेअर करायचा आहे व्यवस्थित आणि त्याला 60 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं. कलरवरती मी सॅटिन आर्ट क्रिएट करण्यासाठी कॅट आय यूज करते आहे आणि फाईन लायनर ब्रश यूज करते आहे. सो कॅट आय आपल्याला असं थोडं थोडं घेऊन कॉर्नर पासून डिझाईन करायला स्टार्ट करायचं आहे आणि थोडा थोडा पॅच करून आपल्याला त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचा आहे. छोटा पॅच काढून घ्यायचा, थोडासा झिगझॅग आला पाहिजे ज्याने आपल्याला ते सॅटिनचं लुक क्रिएट करता येईल. थोडं कॅटाय लावून घ्यायचं, पॅच त्याला मॅग्नेटाईज करायचं आणि त्याला क्युअर करून घ्यायचं. असंच करत करत आपण आपलं आजचं आर्ट क्रिएट करणार आहोत. सिंपल साध्या सरळ लाईनी नाही काढायच्या गाईज. त्याला आपल्याला कपड्याचं लुक द्यायचं आहे. सॅटिन कपड्याचं लुक देण्यासाठी त्याला थोडंफार झिगझॅग असं वेडं वाकडं थोडंसं लाईन्स क्रिएट करायच्या आणि त्या मॅग्नेटाईज करून त्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायच्या. जर तुम्ही एकदमच लाईन्स काढून घेतल्या सगळ्या आणि जर त्याला सगळ्यांना एकदम मॅग्नेटाईज करून सगळ्या एकदम क्युअर करायचं म्हटलं तर त्याला जो लुक हवा आहे आपल्याला, जो घड्यांमध्ये वगैरे कपड्याचा असा लुक येतो वेगळा असा धूपछाव असा लुक असा तो येणार नाही. तो सगळा एकसारखा प्लेनच दिसेल. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं काढून थोडं थोडं मॅग्नेटाईज करून आणि त्याला मग क्युअर करून घ्यायचं आहे की त्याचं एक छान असं कपड्याचं रिअल लुक क्रिएट होईल. त्यासाठी थोडं थोडं पॅचवर्क आपल्याला करत जायचं आहे. आणि एकदम पण आपल्याला टच करून लाईन्स काढायच्या नाही, थोडं थोडं गॅप ठेवायचा सगळ्या लाईन्सच्या मध्ये मध्ये. तो त्याने जरा रिअल सॅटिन लुक क्रिएट होतो. तुम्हाला इथे जर मी हे कुठलं कॅटाय कुठल्या नंबरचा यूज करते आहे ते हवं असेल तर डिटेल्स मी शेअर करीन. मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता. असे आम्ही इथे झिगझॅग थोड्याफार लाईन्स क्रिएट करून घेतलेल्या आहेत आणि त्याला मॅग्नेटाईज करून मग क्युअर करून घेतलेल्या आहेत. जिथे आपल्याला वाटतंय की थोडा जास्त पॅच बाकी आहे तिथे आपण परत ड्रॉ पण करू शकतो. सो आता जिथे मी थोडं पॅच मध्ये मध्ये राहिलेला होता त्या जागी प्लेन कॅटाय सगळीकडे देऊन घेणार आहे आणि तो जो गॅप राहिलेला आहे तो पूर्ण आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. तो व्हाईट नेट दिसला बाबा, त्याच्याने आपल्याला प्लेन कॅटायने पूर्ण पॅच कम्प्लीट करून घ्यायचा आहे. सो इथे मी गोल्डन पर्ल कॅटायचं सॅटिन लुक क्रिएट करते आहे. तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या कलरमध्ये क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी बेसला
त्याच शेडचा जेल पॉलिश यूज करा, व्हाईट यूज करू नका. सो त्याचा रिअल लुक तेव्हाच येईल जेव्हा त्याचा बेस कोट आणि कॅट आय हे दोन्ही मॅच होतील. इथे मी पर्ल कलर यूज केलेला आहे, त्यासाठी मी बेसला व्हाईट कलर यूज करून घेतलेला आहे. पण तुम्हाला जर दुसरा कुठल्या कलरमध्ये सॅटिन लुक क्रिएट करायचा असेल तर तुम्ही तेही ट्राय करू शकता. नॉट नेसेसरी की तुम्ही सेम असाच पर्ल कलरमध्ये ट्राय करायला हवं. पण ह्याचं लुक खूप छान क्रिएट होतं गाईज, क्लायंटलाही नक्की आवडेल. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. सो इथे मी राहिलेले पॅच पूर्ण कव्हर करून घेतले आहे, ज्याच्याने माझं रिअल लुक सॅटिनचं क्रिएट होऊ शकेल. जिथे मी पॅच कव्हर केलेले आहेत ते आपल्याला मॅग्नेटाइज करून नाही घ्यायचे, ते आपल्याला असेच क्लिअर करायचे आहे. सो इथे माझं पूर्ण पॅच कव्हर अप करून झालेले आहे आणि माझं सॅटिन लुक क्रिएट झालेलं आहे. सो त्याला मी आता 60 सेकंडसाठी पूर्ण क्युअर करून घेतलं आहे. त्यानंतर त्याला मी शायनी टॉप कोटने कव्हर करते आहे आणि तेही मी 90 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. सो असं आपलं आजचं ट्रेंडिंग, युनिक आणि सुंदर असं सॅटिन नेल आर्ट रेडी आहे. तुम्हीही ट्राय करा गाईज, क्लायंटलाही आवडेल आणि बनवायलाही सोपं आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता. दिसायला खूप सुंदर दिसतो. सो आपलं आजचं आर्ट आहे असं रेडी झालेलं आहे. तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये